नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनिकेत राऊत ग्राफिक्स म्हणजे डिझायनर आणि या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण एकदम खतरनाक अशी डिझाईन बनवलेली आहे, जे की आपण CO2 पेपर ब्लास्टर त्याचप्रकारे पण पायरोशो या कन्सेप्टवर आपण आज डिझाईन बनवलेली आहे, जे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतच असेल. तसेच आपल्या थंबनेलला देखील आपण टाकलेलं आहे. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पासवर्ड हा व्हिडिओ 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचप्रकारे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवीन आणि खतरनाक अशा आपण डिझाईन व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण आणत असतो. तर वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, तुम्ही आता आपली ही डिझाईन बघू शकताय. आपण कशा प्रकारे केलेली होती संपूर्ण आपण डिटेल याच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे ब्लॅक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, जे आपण PLPमध्ये आपण दिलेलं आहे व्यवस्थित, आणि हे आपली PLP फाईल आपण अशा प्रकारे दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बॅकग्राऊंड घेतलं. बॅकग्राऊंडचा कलर तुम्ही बघू शकताय. आपण शेप क्रिएट करून डायरेक्ट त्याला आपण कलर दिलेला आहे. इथे तुम्ही कलर पण तो बघू शकता. त्यानंतर त्याला लॉक केलं. मग आता त्याच्यावर जरासं बॅकग्राऊंडला थोडंसं एक नवीन काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आपण ह्या असं बॅकग्राऊंडला थोडंसं ऑपेसिटी कमी करून दुसरी इमेज आपण ॲड केलेली आहे. तुम्ही ऑपेसिटी पण बघू शकता. आपण 26 ठेवलेली आहे. त्याला लॉक केलं. त्याच्यानंतर आपण इथं एक त्याच कलरमध्ये फक्त थोडंसं पण डार्कनेस ॲड केला आहे त्याला. तर आपण इथे ॲड करून घेतलं. बरोबर आपल्या डिझाईनच्या बरोबर निम्म्या साईडला अर्ध्या भागात आपण हे करून घेतलं आहे, ज्यात आपण डिटेल टाकणार आहे. तर त्यात आता आपण थोडंसं आपण शॅडो इफेक्ट क्रिएट केलं. इथं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण केलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर परत आपण इथं खाली शेप ॲड केला आणि त्याला राऊंड रेडियस ते जे आपण वाढवलेलं आहे, म्हणजे थोडक्यात आपण राऊंड शेपमध्ये त्याला बनवलं आहे. त्यानंतर त्याला लॉक केलं. स्ट्रोक इफेक्ट त्याला ॲड केला आहे. त्याच प्रकारे आता आपण इथं 3 शेप ॲड करून घेतले. त्यात आपण टेक्स्चर स्वरूपात तुम्ही आता इथं बघू शकता. टेक्स्चर स्वरूपात आपण फोटो ॲड केलेले आहेत त्याला. त्यानंतर त्याला देखील लॉक करून घेऊ. आता हे आपले डिझाईन हे CO2 पेपर ब्लास्टर या कन्सेप्टवरती आहे, त्यामुळं आपण हे देखील ॲड केलेलं आहे. त्याचप्रकारे आपण पेपर ब्लास्टर त्याचप्रकारे हे पायरोशो वगैरे त्याचे पण हे आपण हे कन्सेप्ट आहे, त्यामुळे ते देखील आपण ॲड केलेलं आहे. त्याचप्रकारे तुम्ही आता इथं बघू शकता. हे जी पेटी आहे CO2 पेपर ब्लास्टरची, ते पेटी आपण त्यांचा लोगो आपण ॲड केलेला आहे. त्याचप्रकारे आपण इथं लोगो देखील घेतलेला आहे. तर त्यानंतर आता आपण संपूर्ण टेक्स्ट टाकून घेऊ. संपूर्ण टेक्स्ट आपण मराठीत टाकून घेतलेलं आहे. कोणताही दुसरा फॉन्ट किंवा असं कन्वर्ट करायची काही गरज नाही आहे. डायरेक्ट आपण करून घेतलेलं आहे. तर आता श्री गणेशाय नमः टाकून घेतलं. त्याचप्रकारे आता संपूर्ण हे डिटेल्स कोणकोणत्या समारंभात यूज करू शकतो आपण, हे सर्विस प्रोव्हाइड करू शकतात, ते संपूर्ण डिटेल आपण टाकून घेतली. त्यानंतर इथे एक डायलॉग देखील आपण टाकून घेतलेला आहे. शुभकार्य तुमचे सहकार्य आमच्या, अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपण जे सर्विस प्रोव्हाइड करणार आहे त्यांचं आपण नाव इथं टाकून घेतलेलं, नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर, आणि इथं आपण संपर्क टाकून घेतलेला आहे. त्याला आपण येलो कलर आपण दिलेला आहे. आणि त्यानंतर आपण इथं इंस्टाग्रामचं लोगो आणि त्यांचा ID हे आपण मेन्शन केलेलं आहे. अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. त्यानंतर आपण आपला लोगो ॲड केला आहे, जो की या कोपऱ्यात एक आहे
आणि त्यानंतर या साईडला आपण दुसरा लोगो टाकून घेतलेला, असे 2 लोगो आपण टाकून घेतलेले आहेत. आणि आपली डिझाईन हे आपण एकदम व्यवस्थितरित्या एकदम खतरनाक नाथखोळा अशी डिझाईन एकदम साध्या सोप्या पद्धतीनं व्यवस्थित अशी आपण डिझाईन तयार केलेले. तर हे डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे. पासवर्ड 2 स्टेपमध्ये तुम्ही फाईल डाउनलोड करू शकता. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.